साहेब, एक महाराष्ट्रामध्ये आता दुसरा वाद निर्माण झाला आहे, तो म्हणजे मराठी हिंदी. आपण अनेक वेळा या विषयावरती बोलला आहात. आता मनसेने देखील त्याचा विरोध केलाय, तर आता आपण समर्थन करणार का मनसेला? नाही नाही, मनसे बाबा मराठी माझी आई आहे. तिचा अपमान होतोय, तिचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रादेशिक अस्मितेला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला जातो. अहो, भाषावार प्रांत रचना झाली या देशामध्ये, तीच मुळात भाषेवर झाली आहे. मग त्या भाषेवरती अतिक्रमण करण्यासाठी तुम्ही हिंदी कशाला आणताय? हे मुद्द्यामून नवीन काहीतरी राष्ट्रीयत्वाचं खूळ डोक्यात घालून घ्यायचं. हे उजव्या विचारसरणीचे जे अतिरेकी असतात त्यांच्या डोक्यात नाही खूळ बाहेर पडतं. आमची भाषा आहे ना, आणि म्हणून हा भाषावर प्रांत रचना झाली ना. मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली? तर मराठी भाषिक मुंबईत जास्त आहेत आणि त्यामुळे मुंबईवर आमचा अधिकार आहे, ही लढाई झाली आहे. साहेब, आता भैयाजी जोशी जे RSSचे प्रमुख मानले जातात, ते म्हणतात की घाटकोपरची भाषा गुजराती, म्हणजे हे सर्व तिकडूनच जात आहे मराठी माणसाला. तर मराठी माणसाने काय खायचं काय प्यायचं हे देखील मुंबईमध्ये, म्हणजे मुंबईच्या घरामध्ये आम्हीच बेघर होतो आहोत. मुंबई हे मराठी माणसाचं घर आहे, हे तर मान्य आहे ना. तिथे आम्हीच बेघर होतो आहोत, आम्हीच घर शोधतो आहोत स्वतःला. पण मग मनसेची भूमिका म्हणते ही योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? हे बघा, जो कोणी महाराष्ट्रात मराठी भाषेच्या साठी उभा राहील तो आमचा बंधू आहे, तो आमचा सहकारी आहे. आणि ह्याच्यात भाषेच्या बाबतीत कसलं आलं राजकारण? पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, वाढीसाठी आणि त्याचा अपमान रोखण्यासाठी आपण एकत्र आलंच पाहिजे. साहेब, आपण जेव्हा अधिवेशनामध्ये केमचो म्हणत आला होता, पण आज पण आता तशीच वेळ आली आहे का असं वाटतं तुम्हाला? की आता सर्वजण हेच म्हणतात? मुंबईतलं श्रीमंती आणि मुंबईत होणारं भाषेचं अतिक्रमण ह्याच्यामुळे मराठी माणसाचा आज ना उद्या जीव गुदमरेल, हे मी खात्रीला एक सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.